या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यासाठी संरक्षण विषयाचे तज्ज्ञ निवृत्त कर्नल मयुरेश बाळ आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत. आपल्या दोघांचंही सह्याद्री वाहिनीवरती मनपूर्वक स्वागत. नमस्कार. पहिला प्रश्न मी मयुरेश बाळ यांना विचारतो. पाकिस्तानकडून काल रात्री जो भारतीय नागरी वस्त्यांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, पण भारतानं जेव्हा त्याला प्रत्युत्तर दिलं तेव्हा त्यांनी जे लक्ष्य केलं होतं ते फक्त लष्करी तळांना पाकिस्तानच्या लक्ष्य केलं होतं. हे जे धोरण आहे याच्याबद्दल आपण काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा हे जे लष्करी ठिकाणावर हल्ला करण्याचं धोरण आहे ते भारतीय राजकीय नेतृत्व आणि लष्करी नेतृत्व यांची परिपक्वता दाखवतो आणि एक उदाहरण सेट करतं की हे आपलं कार्य जबाबदारीने करतं. 4 पॉइंट मध्ये मी सांगतो. पहिल्यांदा एक मेसेज आपण सांगितलेला आहे की भारत हा शांततेचा समर्थक आहे पण दुर्बल नाही. तुम्ही आमच्या नागरी ठिकाणावर हल्ले केले पण आम्ही फक्त लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला. त्यांनी आपण आपली नीतिमत्ता आणि आपलं जे संयम आहे आणि आपलं जे सामर्थ्य आहे ते दाखवलं. दुसरी गोष्ट, शत्रूला आपण प्रत्युत्तर पक्का केलाय पण जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आपण टच केलेलं नाही. तर एका अर्थाने या अमानवीय युद्धामध्ये पण आपण एक प्रकारे मानवीयतेचं दर्शन दाखवलं. आणि तिसरा माझ्या मते हा एक आंतरराष्ट्रीय संदेश आहे की भारत कितीही प्रोवोकिंग जरी झालं तरी सुद्धा उथळ आणि भावनाविवश निर्णय न घेता कोऑर्डिनेटेड आणि विचारपूर्वक हालचाली करतो. तर भारताचं हे धोरण केवळ सामरिक नाही पण हे एक नैतिक आणि जागतिक पातळीवर आदर्श आहे असं माझं म्हणणं आहे. अनय, तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी आता युद्धसदृश्य परिस्थिती आहे त्याच्यामध्ये भारताने अतिशय जबाबदारीपूर्वक जेवढ्याच तेवढं म्हणजे एक मेजर्ड नंतर ज्याला पत्रकार परिषदेत आला की आपण आपली सगळी विमानं या भागातली बंद केलेली आहेत, पण पाकिस्तान मात्र नागरी विमानं तिथे उड्डाण करून त्यांचा ह्युमन शिल्ड म्हणून वापर करत अशा प्रकारचा वापर हमास सारख्या दहशतवादी संघटना करतात. ते जर पाकिस्तानचं लष्कर करत आहे आणि त्यामुळे दोघांची तुलना केली तर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये भारताची भूमिका अधिक संयत पण तितकीच जबाबदार असल्याची दिसून येते. खरं.